हॅलो हॅलो बघा बघा. हॅलो हॅलो. हॅलो 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 माइक सुस्वागतम स्वागतम सर सुस्वागतम 70-70 स्पोर्ट्स आयोजित श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन शिवे दैदिप्यमास पर्व आपण पाहतोय. अगदी पहिलं पर्व आणि पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना पाहतोय आपण. घरातील नवीन शिवे घरचाच संघ त्यांच्या विरोधात खेळतात. बापदेव बोकरविडा आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो इथून
25 धावा आहेत. षटक क्रमांक चालू आहे. दुसरा आणि सुंदर खेळ करणारा खेळाडू अनुज घरत मात्र बाद झालाय. हॅलो 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 अगदी तमाम क्रीडा रसिकांचं मी उमंगवीर भंडकल उरण स्वागत करतोय 70 स्पोर्ट्स चषकामध्ये. अगदी सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. उरण तालुक्यातील पहिली मी म्हणेल लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आज खऱ्या अर्थानं जतीन घरत यांच्या माध्यमातून साकारण्यात आली. पनवल टेनिस क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. PTC लाईव्ह च्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. यावर पाहूया जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जेल कॅदर केली जाईल का? जेल हातातून निसटला जातो. चुकी झाली आहे. हातातून चेंडू निसटल्यानंतर चेंडू थेट चला 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर थ्रो 70 प्रायव्हेट चौकार. बोल भाई म्हणजे जिंकलो तुम्ही. क्रिकेट आहे मी कुठं नाही बोलू. कुठं गडबड झाली. 18 बॉल 26 नाही झाला. अच्छा अच्छा विनीत ओके ओके अच्छा अच्छा ठीक आहे चालू झालं कॉल करणार 100%. अगदी सुंदर पर्व आपण पाहतो क्रिकेटमधील. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हटलं तर सर्वत्र क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. मग एकीकडे पाहिलं तर अगदी बोकुर्ड्याच्या मैदानावर देखील स्पर्धा पाहायला मिळतात. उरण विभागामध्ये 2 स्पर्धा पाहतो. एकीकडे तत्पूर्वी व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय गणेश म्हात्रे साहेबांचे शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. 70 स्पोर्ट्स आयोजित श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन शिव या स्पर्धेमध्ये. हॅलो गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना पाहायला मिळतील. सनी ठाकूर येताना पाहायला मिळतात गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळतील सनी ठाकूर. 5 षटकाचा सामना आपण पाहतोय. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षकांनी देखील इथून सन्मान केला जाईल. तत्पूर्वी चेंडू चालला इथून बॅकवर्ड स्कोरिंग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स पुन्हा स्ट्राईक देतोय. ओव्हर थ्रो चौकार. आदरणीय सन्माननीय श्री शिवसेना संपर्क प्रमुख गणेश दादा म्हात्रे साहेब उपस्थित झाले. मी विनंती करतोय जतीनजी घरत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते गणेश साहेबांचा सन्मान करून घ्यायचा. अगदी शिवसेना संपर्क प्रमुख आहेत पहा. एकीकडे शिवसेनेचे खऱ्या धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अगदी यूट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते. PTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी जे कोणी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट सेलफोन लॅपटॉप LED टीव्हीच्या माध्यमातून पाहत असतील त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. संयोजकांच्या वतीनं ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. क्वाड बॅन विकेट नंबर 2 मैदानाचा बाहेर होतील. इथून आपण पाहतोय साजन घरत बॅक टू डक आउट. न्यायदेवतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं ज्युरीचं काम पाहिलं जाते. उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर आपण पाहतो. नवीन शिवानी त्यांच्या समवेत असतील रमेश घरत सर नवीन शिवा आणि त्यानंतर आमचे उरण पंच असोसिएशनचे सर्व सन्माननीय
संदीप पाटील सर जासे ते देखील उपस्थित झालेत. अगदी त्यांच्या सानिध्यामधली ही पहिली स्पर्धा आम्ही कव्हरेज करतोय. आज उरण विभागामध्ये खूप मोठं नाव उरण पंच असोसिएशनचं पाहायला मिळतं आहे. मग उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत माने सर आणि त्यांच्या सानिध्यामधून घडत आलेली संपूर्ण उरण पंच असोसिएशनचे पंच कमिटी. तत्पूर्वी डाव्या हाताचे फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट नंबर 4 वर खेळण्यासाठी मयूर घरत. यामुळे चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी व्यासपीठाच्या दिशेने चेंडू चालला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथं. चांगलं बॅकअप पाहायला मिळतो. तत्वर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. 2 बाद 35 अशी धावसंख्या ऑन स्कोरबोर्डला पाहायला मिळते. नवीन शेवे संघाची घरात 11 नवीन शेवे हा संघ खेळ करतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात विष्णू सर आणि मारुती MJ. अगदी दोघांचं देखील तटाक्ष काम पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळते. जतीन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिली लाईव्ह टेलिकास्टची स्पर्धा शेवी गावातून ठेवण्याचं काम केलंय. यंदाच्या हंगामामध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊनचा फटका होता. यसनो थोडी गडबड झाली. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न. अगदी 22च्या रूपानं 1 धावसंख्या येताना पाहायला मिळेल. येस यानंतरचा होणारा सामना पहा मी विनंती करतोय. तिसाई मोराई बोरकार B संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तरी संकेत स्पोर्ट्स चिरले टीमच्या मी कर्णधाराला विनंती करतो की आपण आल्याची नोंद करायची आहे. आपल्यास विनंती असेल. हॅलो 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 सनी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चेंडू गुडले स्पॉट वरून पीक होताना पाहायला मिळतोय. अगदी अप होताना पाहायला मिळाला चेंडू. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचतोय 36. आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आदित्य घरत पाहायला मिळतील. चांगली गुणलेखकाची कामगिरी चोखपणे बजावताना चांगला फटका. चेंडू स्लॉटला आलाय. लॉंग ऑफ क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षकाचा हाताचे चुंबन घेऊन चेंडू चालाय. 70 स्पोर्ट ब्रँडेड षटकार. अगदी चांगली स्पर्धा अनुभवतोय. डोळ्याचं पाडणं फिरणारी चषक देखील पाहायला मिळतात. मान्यवरांच्या शुभ पवित्र असते. नक्कीच 3 षटक झाल्यानंतर ड्रीम ट्रॉली मैदानामध्ये पुरवायचे आहे. 5 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये संतनुसार 3 षटकानंतर जलपानी मैदानामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. बोला सर. किती बरं 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 42 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अगदी 5 सरी ठाकूर यांचा खेळ कोपरोली गावातून लाईव्ह टेलिकास्ट पाहिले जाते. हर्षद च्या माध्यमातून त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल. 70 स्पोर्ट्सच्या चषकामध्ये पहा लाईव्ह टेलिकास्ट. आज ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचा मानस मित्र म्हणेल जतीन आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवारांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. श्री गणेश कृपाचे संपूर्ण आयोजन कमिटी पाहायला मिळते आहे. चांगली स्पर्धा अनुभवली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज येथील हर्षल पाटील आपल्या कोट्यातील दुसरी तर सांघिक 4थे षटक हाताळतील. हर्षल पाटील पहिल्या षटकामध्ये ज्याने 3 धावसंख्या देण्याचं काम केलं होतं तेच हर्षल. डाव्या हाताच्या फलंदाजाला यावेळेस फिरून खेळायचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉट ऑफ पूल पाहायला मिळाला आहे. चेंडू सक्सेसफुल झालाय. चेंडू चालाय.
सीमा पलीकडे येतो दणदणीत सारी खरखरीचा षटकार पाहायला मिळतोय. 7 धावसंख्येनं धावसंख्या देखील पुढे चालली आहे. धावसंख्येला आकार उकार आलाय. इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 धावसंख्या पाहायला मिळतील. 48 लास्ट ऑफ 2 विकेट्स. अगदी स्वॅगचं स्वागत केलं आहे. चौथ्या षटकाचं मित्र म्हणेल फलंदाज मयूर घोरतनं हर्षल पाटीलचं षटकारानं स्वागत केलं आहे. आमच्या समवेत अगदी समालोचनाच्या भूमिकेमध्ये जोडले जातील याच नगरीतील एक दमदार आवाज, मुलखंड गावातील एक युवा आवाज पाहायला मिळतोय. अगदी गतवर्षीपासून आपल्या आवाजाची छाप तालुक्यावर प्रस्थापित करण्याचं काम केलंय शंतनू चव्हाण. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ब्लॉकचा चेंडू होतो. ऑल कार्पेट स्कोरिंग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धावसाच गदा प्राप्त क्षेत्ररक्षक चाच पडतायत. त्यातवर 2 धावा पाहायला मिळतील. इथून मी विनंती करतो संकेत स्पोर्ट्स शिर्ले संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट टू टॉस बॉक्स. नक्कीच विनंती केली जाईल. आपण टॉससाठी यायचं. आमच्या समोर केडी जोडलेत. हार्दिक स्वागत असेल त्यांचं देखील. पीटीसी लाईव्ह अगदी पनवेल नगरीमध्ये पहिल्यांदा मित्र म्हणेल युट्यूब टेलिकास्ट कोणच्या माध्यमातून उपलब्ध झालाय ते संदीप वास्कर फाउंडर खऱ्या पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. त्यानंतर काही चॅनल पाहायला मिळतात आज. मग 24 असेल, सायप्रीत असेल. डान्सिंग डाऊन खेळाचा प्रयत्न, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. इथून चांगल्या पद्धतीचं कमबॅक. हर्षल यांचं चांगली फिटनेस पाहायला मिळते. अगदी फिटनेस लेवल आहेत. ताकदीचा वापर देखील पाहायला मिळेल. 15 ते 20 पावलांचा रनअप. लेफ्ट मौद विकेटचा मारा करतील. काका बोला. ओम साईराम बोला काका. ठीक आहे. मी जाते बरोबर. चिरला टीम इथं उपस्थित झाले आहे. तर मी विनंती करतो आपण लगेचच कर्णधाराला विनंती आपण समालोचन कक्षाशी येऊन टॉस करून घ्यायचा. टॉस बॉक्स मध्ये येऊन अगदी उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतील. उंच करून असा फलंदाज खेळ करतोय. आदर्श पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक 10 धावसंख्येवर खेळतात. 3 चेंडू फेस केलेत आणि मयूर घरात 11 धावसंख्येवर खेळतात. राठा मोद विकेट. यावर काय घडलंय? आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश झालाय आणि इथून खेळाडूचा देखील खेळ संपलाय. यष्टीरक्षकाने सुंदर टिपलाय झेल आणि थांबवला. इथून मात्र आदर्श घरातचा खेळ. नवीन फलंदाजीतील अक्षय मात्रे ऑन स्ट्राईकला. टॉस करून घ्यायचा. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय शिवसेना संपर्क प्रमुख गणेशदादा मात्रेंच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. गणेशदादा मात्रेंना मी विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचा आहे. किती विकेट गेलो. ओके चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज झाल्यात. अगदी गुडलेस स्पॉट वरून कधी यॉर्कर, कधी बॉम्बसर, तर कधी वाईड यॉर्कर. चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतो. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाहेर होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर घरात नवीन सेवा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 51. 50 अप झाले. फायटिंग स्कोर पाहायला मिळेल मित्र मिळेल सकाळच्या सत्रात. थोडंसं खेळ पाहिलं तर खूप उशिरा चालू झालं. स्पर्धेचा पहिले दिवस आहे. टॉस इथून विन झालाय पहा. संकेत स्पोर्ट्स जिल्हा संघ मी विनंती करतोय की आपण सामना संपल्यानंतर आपल्या निर्णयावर त्वरित अंमलबजावणी घ्यायची आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. लगेच आपण ताबा घ्यायचा मैदानाचा. अगदी मोठे मोठे टॉवर्स आपल्याला उभे होताना पाहायला मिळतात. एक वेगळी प्लॉटिंग आज द्रोणागिरी शहर पाहायला मिळत आहे. जसं पनवेल नोड असेल, उलवा नोड असेल, तसं द्रोणागिरी नोड एक चांगलं शहर इथे निर्माण झालंय आज उरण नगरीमध्ये. मग खूप मोठ्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात. मोठे मोठे टावर्स.
शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्लॉग षटक गोलंदाज वापरले जातील बोकरवाडा संघाच्या माध्यमातून. मकरन ठाकूर यस असं म्हटलं जातं की दिल दोस्ती दुनियादारी बाकी सब शिर्डी वाले के साई बाबा की मेहरबानी. आणि अगदी मकरन ठाकूर आमचे परम मित्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेले आहेत पहा. अगदी खरोखरच मैत्रीतील दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याच्याकडे मी पाहिले आहे आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला संलग्न 2 वर्ष पाहिलं तर टी शर्ट पुरस्कृत करण्यात येतात. त्यांच्या टीमच्या अगदी वर्धविनायक मित्रमंडळाचे टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी भेट देण्यात आली आहे. असे आमचे परम मित्र मकरंद आलेले आहेत. मकरंदांना सुवर्ण संधी आहे पहा. प्रत्येक विकेटसाठी आमच्याकडून 100 रुपये असतील. सरळला चेंडू चाललाय अगदी धावबाद होण्याची शक्यता दाट पाहायला मिळाली होती. थोडी मकरंद अतिघाई केली पहा. मी बाईक बाहेर घ्यायची आहे मी विनंती करतोय. 2 धावा आल्यात. मकरन ठाकूर गोलंदाजच्या ट्रॅकवर. या खेळाडूचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना केडी सर तर या खेळाडूला पहिल्यांदा बोकरवाडा नगरीमधून फलंदाजी म्हणून स्थान मिळालं होतं. आज ऑलराऊंडरची भूमिका साधतोय मकरन ठाकूर. आपल्या क्रिकेटला इम्प्रूव्ह केलं आहे या खेळाडूनं. चांगला चेंडू पहा. अगदी स्टंप पुरून चेंडू रिलीज झाले आहेत. मकरन ठाकूर पाहायला मिळतात गोलंदाजच्या ट्रॅकवर. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचल्या इथून 53 लास्ट प्रोग्रेस लॉक षटक 45. मकरन ठाकूर फिंगर रोल केलेत. क्या बात आहे बढिया गोलंदाजी पहा. अगदी मित्र म्हणाल प्रारंभीचे गोलंदाज हर्षल तदनंतर स्वप्नील साजन सनी या गोलंदाजांना पूर्णपणे थांबवून मित्र म्हणेल मकरन थोडं कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मनीष बोल संतनू काय बोलतोय इथून कुठं पडला षटकार त्यांना पाहायला मिळाला पहा. बॅटिंग अगदी युट्यूब टेलिकास्टने ही स्पर्धा आज खूप मोठी चर्चेमध्ये पाहायला मिळेल. याच इथून धावबाद पाहायला मिळतील खेळाडू. तत्पूर्वी फलंदाजाला नोंद घ्यायची आहे. अगदी आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार दोन्ही खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये धावताना पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 30 धाव ग्राह्य धरली जाईल. संदीप पाटील सर आमच्या समोर जोडलेत. अगदी पूर्णपणे नियमावली त्यांच्या माध्यमातून खेळाडूंपर्यंत पोहोचवली जाईल याची देखील नोंद घ्यायची. नुकताच रायगड प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून कव्हरेज करण्यात आलेले आहेत. उरण विभागातील दमदार पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय उरण पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर. नवीन फलंदाजीतील आकाश ठाकूर. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू असलेला लास्ट बॉल फर्स्ट इनिंग पाहूया. बॅट्समन आकाश ठाकूर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. इथून पाहूया शेवटचं स्लॉग षटक कसं टाकावं तर ते मकरंद यांच्या माध्यमातून चांगलं शिकावं लागेल. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी होती. 8 धावा खर्च केल्या स्लॉग षटकामध्ये. 8 धावा म्हणजे आदित्य पाहिले गेले तर मित्र म्हणेल ठीकठाक गोलंदाजी पाहायला मिळेल. पहा ट्रेनची देखील वेजल वाजते आहे. इथून एक धाव संख्या पाहायला मिळेल. पहा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. यष्टी रक्षक भारत पाटील यांच्या माध्यमातून थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय. आणि इथून 5 षटकाचा खेळ झालाय. 60 धावा उभारल्या. 30 षटकामध्ये 61 धाव संख्या उभारावं लागतील बापदेव बोकरवाडा संघाला.